नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबसाठी अट्रॅक्टिव्ह थंबनेल कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तर जे नवीन यूट्यूबर्स आहेत की जस्ट आत्ता यूट्यूबवर काम करायला लागलेत, तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण फक्त एकच ॲपचा उपयोग करून अगदी फ्रीमध्ये अट्रॅक्टिव्ह थंबनेल कसे बनवायचे तेही सोप्या पद्धतीने हे मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अगदी खूप छान असे तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी थंबनेल बनवू शकता आणि तेही या ॲपमध्ये फ्रीमध्ये तुम्ही बनवू शकता. तर चला आपण पाहूया थंबनेल कसे बनवायचे. हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवू शकता. तर चला आपण बनवायला सुरुवात करू. मोबाईलची स्क्रीन ओपन केलेली आहे. तर आधी तुम्हाला मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन आहे InShot. तर इथे तुम्हाला दिसते व्हिडिओ एडिटर अँड मेकर आणि पिंक कलरचा लोगो दिसत आहे. तर तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तो आता मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, तर तिथून मी ओपन करते. तर ओपन केल्यानंतर ही अशी स्क्रीन दिसेल तुमच्यासमोर. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर यामध्ये व्हिडिओ आणि फोटो, तर हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. तर थंबनेलसाठी आपल्याला फोटोवर क्लिक करायचे आणि वरती न्यू प्लसचं साईन दिसते, तर तिथे क्लिक करून आपण नवीन थंबनेल बनवू शकतो आणि खाली तुम्ही जे आधी क्रिएट केले असतील तर ते तुम्हाला थंबनेल दिसतात. तर न्यूवर क्लिक करून तुम्हाला ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचे. तर आपल्याला यूट्यूबसाठी थंबनेल बनवायचं आहे. तर आपल्याला कॅनवामध्ये जाऊन 16:9 ही स्क्रीन सिलेक्ट करायची आणि फिट टू स्क्रीन करायचं आहे. हे पुढे स्क्रोल करून आणि ओकेवर क्लिक करायचे. तर आता हे आपल्यासमोर एक ब्लँक डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे. तर सपोज आपण मीशो से घर बैठे कैसे कमाए, ॲफिलिएट मार्केटिंग, सपोज या संबंधी आपण एक व्हिडिओ बनवला आहे. तर त्यासाठी आपल्याला एक थंबनेल बनवायचे. तर आपण त्यासाठी थंबनेल कसं बनवायचं ते पाहूया. तर सुरुवातीला इथे आपलं एक फक्त ब्लँक डॉक्युमेंट आहे. तर ह्या पेजला सपोज आपल्याला बॅकग्राऊंड पाहिजे, तर खाली ऑप्शनमध्ये बॅकग्राऊंड आहे, त्यावर तुम्ही क्लिक करायचे. तर इथे पाहू शकता भरपूर सारे डिझाईन आहे. यातलं तुम्हाला जे आवडेल किंवा जे तुमच्या व्हिडिओला छान वाटेल त्याप्रमाणे तुम्ही बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेऊ शकता. खूप कलर्स इथे आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत. तर आपण हे एक बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेलं आहे, तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि ओके करायचं. तर आता इथे आपल्याला टेक्स्ट पाहिजे आपल्या व्हिडिओसाठी, थंबनेलसाठी. तर त्यासाठी आपल्याला टेक्स्टमध्ये जाऊन टाईप करायचं आहे, मीशो से घर बैठे कैसे कमाए. तर या प्रकारे तुम्ही मराठी, इंग्लिश कोणत्याही लँग्वेजमध्ये टाईप करू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कीपॅडवरून ते सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला मराठी टेक्स्ट पाहिजे का इंग्लिश पाहिजे त्याप्रमाणे टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला असं टाईप करायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर क्लिक करून वरती जे पेनसारखं आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते टेक्स्ट एडिट करू शकता. एडिटमध्ये तिथे तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा कलर सिलेक्ट करू शकता. इथे आपण हा कलर सिलेक्ट करू. त्यानंतर टेक्स्टचे इथं फॉन्ट आहेत, म्हणजे हे टेक्स्ट तुम्ही वेगवेगळ्या फॉन्टमध्ये सुद्धा एडिट करू शकता. तर आपण हा फॉन्ट सिलेक्ट केला आहे आणि आता तो तुमच्या स्क्रीनवर तुम्ही ॲडजस्ट करा. तुम्हाला तो कुठे पाहिजे, सेंटर, राईट, लेफ्ट. तर फक्त त्याच्यावर प्रेस करून तुम्ही राईट लेफ्ट कुठेही त्याला ॲडजस्ट करू शकता.
तर आता इथं 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पहिला ऑप्शन दिसतोय, त्यामध्ये तुम्ही टेक्स्ट लहान मोठे करू शकता. परत सेकंडमध्ये समजा 2 लाईनमध्ये तुम्ही टेक्स्ट लिहिला असेल तर इथे एडिटमध्ये गेल्यानंतर ह्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर पहिल्या लाईनने तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट लहान मोठे करू शकता. दुसऱ्या याच्यामध्ये जर 2 लाईनमध्ये टेक्स्ट असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्टन्स ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी सेकंड, आणि थर्ड म्हणजे तुम्ही त्या अक्षरांमध्ये गॅप ठेवू शकता. तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे एडिट करू शकता. तर हे आपण टेक्स्ट एडिट केलेलं आहे. आता आपल्याला मिशोचा लोगो ॲड करायचा आहे. तर खाली पिप असा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करून तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह केलेला लोगो, आता मी हा क्रोमवरून डाउनलोड करून घेतलेला आहे गॅलरीमध्ये. तर तिथं पिपवर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हा लोगो इथे ॲड करू शकता. इथं आता वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. जर तुम्हाला एखादा तुम्ही फोटो किंवा अजून काही दुसरा कोणता इमेज ॲड केली असेल तर त्याला तुम्ही इथून इफेक्ट देऊ शकता. त्यानंतर इथे स्टिकर ॲड करू शकता. तर इथे सर्चचा देखील ऑप्शन आहे. तुम्हाला जर पर्टिक्युलर कोणतं स्टिकर हवं असेल तर सर्चमध्ये जाऊन तुम्ही ते स्टिकर सर्च करून इथे ॲड करू शकता. तर आपल्याला इथे काय स्टिकरची गरज नाही आहे, त्यामुळे इथे मी स्टिकर ॲड केलेलं नाही आहे. पण जस्ट तुम्हाला सांगते की तुम्ही स्टिकर किंवा इमोजीसुद्धा इथे ॲड करू शकता. फक्त त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे, जसं आपण हे मिशोचा लोगो इथे ॲड केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही ते स्टिकर देखील ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक टेक्स्ट हवं आहे की ॲफिलिएट मार्केटिंग. तर इथे टेक्स्टमध्ये जाऊन ॲफिलिएट मार्केटिंग टाईप करायचं आहे आणि ते आपल्याला थंबनेलवर कुठे पाहिजे तर इथे जे ॲरोचं साईन आहे तर तिथून तुम्ही ते टेक्स्ट लहान मोठे करू शकता. तर आपण ह्याला थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह बनवूया, पण हा सगळ्या टेक्स्टचा कलर एकसारखाच वाटतोय, तर ह्याचा थोडा आपण कलर चेंज करू. इथे टेक्स्ट फॉन्ट पण खूप सगळे आहेत, हे तुम्ही वन बाय वन बघा. ज्यावेळेला तुम्ही करायला सुरुवात कराल ना त्यावेळेला तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की कोणता फॉन्ट जास्त छान दिसतोय किंवा तुमचा व्हिडिओ कोणत्या कॉन्टेंटशी संबंधित आहे, त्याप्रमाणे तुम्ही टेक्स्ट आणि लोगो किंवा स्टिकर्स वगैरे तुमच्या थंबनेलमध्ये ॲड करू शकता. तर इथं मी थोडंसं बॅकग्राऊंड पण चेंज केलं आहे, त्यामुळे हे आता थोडं ॲट्रॅक्टिव्ह वाटते. तर अशा प्रकारे आपण हे एक थंबनेल तयार केलेलं आहे. तर ते तयार झाल्यानंतर वरती एक्सपोर्ट दिसते, त्या एक्सपोर्टवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक ॲड लागेल, पण जर तुम्ही नेट बंद ठेवलं असेल तर ती ॲड पण तुम्हाला इथे दिसणार नाही. डायरेक्ट तुमचं जे तुम्ही बनवलेलं थंबनेल आहे ते डाउनलोड होऊन गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर अशा प्रकारे तुम्ही इनशॉट हे ॲप्लिकेशन वापरून थंबनेल बनवू शकता. अजून एक बनवू आपण. तर इथे परत आपल्याला इनशॉट ओपन करायचं आहे आणि ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे फोटोमध्ये जाऊन, आणि यूट्यूबसाठी आपल्याला 16:9 स्क्रीन सिलेक्ट करायची आहे आणि ती स्क्रोल करून फिट टू स्क्रीन करायचं आहे. तर इथे आपण योगा करण्याचे फायदे, तर यासंबंधी आपण एक थंबनेल बनवू. तर त्यासाठी मी इथे एक इमेज घेतली आहे, ही गुगलवरून डाउनलोड करून घेतली. तर त्यासाठी तुम्ही पिपवर क्लिक करून तुमच्या गॅलरीमधली इमेज इथे ओपन करून घेऊ शकता. तर आता ही तुम्हाला जर क्रॉप करायची म्हणजे एवढी मोठी इमेज नको आहे तर क्रॉप ऑप्शनवर क्लिक करायचे आणि आपल्याला हवी त्याप्रमाणे ती क्रॉप करून घ्यायची. तर इथे इमेज क्रॉप करून झालेली आहे. आता ती तुम्हाला पेजवर
कुठे आणि किती मोठी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲरोवर क्लिक करून तुम्ही लहान मोठी करू शकता ती इमेज. त्यानंतर आपल्याला आता ह्याच्यासाठी टेक्स्ट पाहिजे, तर आपण इथे टाईप करू, योगा करण्याचे फायदे जाणून घ्या. तर इथे आपलं टाईप करून झालेलं आहे. तर आता टेक्स्ट टाईप करून झाल्यानंतर ते तुम्हाला कुठे पाहिजे, अप पेजला, अपला का डाऊनला, तर त्याप्रमाणे तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला ते टेक्स्ट एडिट करायचं आहे. म्हणजे त्याचा फॉन्ट कसा पाहिजे, कलर कसा पाहिजे, तर जे पेनचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून इथे कॅपिटल ए स्मॉल ए दिसते, तर त्याच्यात जाऊन तुम्हाला त्या टेक्स्टचा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुम्हाला कळेल की यामध्ये कसा फॉन्ट दिसतोय, तर त्याप्रमाणे तुम्ही तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कलर चेंज करायचा आहे किंवा त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला कलर पाहिजे, तर तो इथून तुम्ही खालून ती फ्रेम सिलेक्ट करू शकता. तर इथे आपण हा कलर सिलेक्ट केला आहे आणि मी इथं थोडं ती इमेज ॲडजस्ट करून घेते. ती इमेज ॲडजस्ट करताना फक्त तुम्हाला त्याच्यावर प्रेस करायचं आहे आणि मग ती लेफ्ट राईट तुम्ही करू शकता. आता आपल्याला एक छान असं बॅकग्राऊंड पाहिजे, तर मी बॅकग्राऊंडमध्ये जाऊन बॅकग्राऊंड सिलेक्ट करते. तर आपण योगाच्या थंबनेलसाठी आपण क्रोमवरून एक छान असं बॅकग्राऊंड इमेज घेऊ. तर गुगलवर जाऊन तुम्हाला टाईप करायचं आहे योगा बॅकग्राऊंड इमेज. तर इथे खूप सारे इमेज आलेले आहेत. तर आपण ऑलरेडी एक फोटो घेतलेला आहे, त्यामुळे आपण इथं प्लेन बॅकग्राऊंड घेणार आहोत. तर इथे ही इमेज दिसते, त्यावर आपण क्लिक करू आणि ही डाउनलोड करून घेऊ. तर ही आता तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. परत आपल्याला इनशॉटमध्ये जायचं आहे. PP या ऑप्शनवर क्लिक करून गॅलरीमधलं बॅकग्राऊंड तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही इमेज बॅकग्राऊंडला आलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण अजून एक थंबनेल तयार केलेला आहे. आणि आता हे एक्सपोर्टमध्ये जाऊन आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे हा गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा यूट्यूब व्हिडिओसाठी इनशॉट या ॲप्लिकेशनचा उपयोग करून अगदी फ्रीमध्ये ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल असे बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करा. तर असाच एक पुढचा व्हिडिओ इनशॉटमध्येच व्हिडिओ एडिट कसा करायचा आणि तो यूट्यूबवर अपलोड कसा करायचा, तर हे व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे लवकरात लवकर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.